माणूस जन्म दुर्लभ हा मिळेना सहज, सांगोनिया ठेवा करीती लाज. तुका म्हणे व्यर्थ गेला देह जाळीला, मानवी जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे आणि तो सहज मिळतही नाही. जो हा जन्म व्यर्थ घालवितो त्याचा देह शेवटी जाळायलाच जातो, असे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात. अनेकांना आपल्या जन्माचे महत्त्व कळत नाही, परंतु काही जण याला अपवाद असतात. त्यातीलच एक कर्तव्यदक्ष आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश पद्माबाई विठ्ठलराव पाटेकर. कोण म्हणतं एखाद्याचा जन्म म्हणजे फक्त एक तारीख असते, काही जन्म म्हणजे एक आश्वासक सूर्योदय असतात, जो समाजातील काळोख दूर करण्यासाठी चाललेले असतात. सुरेश पाटेकर हे देखील तसेच व्यक्तिमत्व आहे. 21 ऑगस्ट 1967 या दिवशी श्री विठ्ठलराव आणि सौ पद्माबाई यांच्या कुटुंबात साहेबांचा जन्म झाला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दौला वडगाव हे त्यांचे आजोबा श्री बाबूराव पंढरीनाथ फसले हे गावचे पोलीस पाटील आणि दौला वडगावचे जहागीरदारही होते. फसले पाटील यांच्या घराण्याला ताम्रपटावर सनद देखील मिळालेली होती, म्हणून गावात मोठा मान सन्मान होता. बंधू अशोक व बहीण लताताई यांचा जन्म देखील दौला वडगाव येथील फसले वाड्यातच झाला होता. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेले ढोरजळगावशे हे सुरेश पाटेकर यांचे मूळ गाव. याच गावात आजोबा बापूसाहेब हरी पाटेकर यांचे किराणा मालाचे दुकान होते. गावात वाडा आणि चांगली जिरायती शेती होती. यातूनच आई आणि वडील यांनी पारंपरिक शेती व्यवसायाला सुरुवात केली. परंतु ढोरजळगाव हे अवर्षण प्रवण गाव असल्याने सतत दुष्काळाशी सामना करावा लागत असे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या वाट्याला येणाऱ्या वेदना, आर्थिक ओढाताण, कर्जबाजारीपणा यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा अनुभव साहेबांनी बालपणापासूनच अनुभवला होता. म्हणूनच शिक्षणाशिवाय पर्याय नाही याची जाणीव सुरेशराव यांना झाली होती. उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असे त्यांचे वडील सतत म्हणायचे. हाच जीवनाचा मूलमंत्र सुरेशराव यांना आपले आई वडील तसेच शिक्षकांकडून देखील मिळाला होता. वाचोनी पोट वाढेना, तोची ज्ञान तोची सपना, तुका म्हणे येथे काय करावे, जेथे नेनेवेगा मरावे. फक्त ग्रंथ वाचून ज्ञान मिळत नाही, जिथे आत्मज्ञान आणि आचरणाचे ज्ञान नाही तिथे काय करावे, असे तुकाराम महाराज म्हणतात. याची जाणीव साहेबांना झाली आणि आयुष्यातील संकटाशी लढण्याचं शिक्षणासारखं प्रभावी शस्त्र त्यांना गवसलं. ज्ञान हाची वैभवाचा खजिना, लाभो तो भगवंताची कृपा जाणोनी. संत नामदेव महाराज म्हणतात, ज्ञान हाच खरा खजिना आहे, भगवंताची कृपा होते तेव्हाच तो मिळतो. हीच कृपा सुरेशरावांवरती झाली. 1972 जीवन शिक्षण विद्या मंदिर ढोरजळगाव येथे सुरेशरावांनी शिक्षणाला सुरुवात केली. 1ली ते 4थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांना स्वर्गीय सुमनताई नारायण बोडके या वर्ग शिक्षिकेचे मोलाचे योगदान मिळाले. पुढे 1976 मध्ये ढोरजळगाव येथील श्रीराम विद्यालयात सुरेशरावांनी माध्यमिक शिक्षणाला सुरुवात केली व जून 1982 ते 10वीत प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी अहिल्यानगर येथील अहमदनगर महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुरेशरावांची बुद्धिमत्ता आणि शिक्षणाची आवड त्यांना विज्ञान शाखेकडे घेऊन गेली. महाविद्यालयात असताना राहण्यापासून जेवणाच्या डब्यापर्यंत अनेक संकटांना पार करत त्यांनी शिक्षण घेतले. याच काळात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घेऊन कुष्ठधाम पिंपळगाव माळवी येथे कुष्ठ रुग्णांसाठी चालू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये श्रमदान केले. या शिबिरात त्यांना ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांचे मार्गदर्शन लाभले आणि इथूनच जनसेवेची ओढ लागली. पुढे ते 1988 साली पुणे विद्यापीठातून BSc ची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आणि 1988-89 मध्ये जवखेडे खालसा येथे श्री कानिपनाथ विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून 1 वर्ष सेवा केली. आरोग्य सेवा आणि मुलांना ज्ञानदान करताना जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुकाराम महाराजांच्या या शब्दांचा भाव सतत त्यांच्या मनात होता. सुरेशरावांनी शेती काम करणाऱ्या आपल्या कुटुंबियांची मेहनत स्वतः पाहिली होती, त्यामुळेच नोकरी करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता. म्हणून सुरेशरावांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ नाशिक येथे
आरोग्य सेवक पदासाठी अर्ज केला आणि जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे त्यांची गुणवत्तेच्या आधारावर निवड झाली. प्रादेशिक निवड मंडळाचे सदस्य माननीय वसंतराव शाहूराव कापरे यांचे मौलिक मार्गदर्शन त्यांना यावेळी लाभले. आरोग्य सेवक प्रशिक्षण पुण्यातील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी 1991-92 या वर्षी पूर्ण केले. काही काळ आरोग्य उपकेंद्र बाभळेश्वर, आखेगाव व ढोरजळगाव या ठिकाणी आरोग्य सेवक म्हणून सेवा केली आणि 16 एप्रिल 1993 रोजी सौ सुमनताई व श्री रामभाऊ तुकाराम थोरे यांची सुकन्या मंगल हिच्या बरोबर ते विवाहबद्ध झाले. यासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच होती. 22 डिसेंबर 1994 रोजी खानापूर पंचायत समिती विटा जिल्हा सांगली या ठिकाणी आरोग्य सेवक तथा आरोग्य विस्तार अधिकारी म्हणून स्पर्धा परीक्षेतून त्यांची नियुक्ती झाली. याच काळात प्रांताधिकारी डॉक्टर संजय राडकर व गटविकास अधिकारी श्री जगन्नाथ पवार यांचे त्यांना मार्गदर्शन आणि सहवास लाभला. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व पंचायत राज व्यवस्थेचे जनक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव देवराष्ट्रे हे खानापूर पंचायत समिती विटा अंतर्गत होते. देवराष्ट्रे येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून सेवेला सुरुवात केली होती. या काळात संपूर्ण तालुक्यात दौरा व पाहणी करण्याची संधी त्यांना मिळाली. ग्रामपंचायत आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र, शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी त्यांनी भेटी देण्याचा योग आला. विटा येथे कार्यरत असताना दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी ग्रामपंचायतींना ब्लिचिंग पावडरचा पुरवठा करण्यात आला. दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार पसरू नयेत म्हणून साथीची पार्श्वभूमी असलेल्या गावात ब्लिचिंग पावडर पासून मदर सोल्युशन वाटप करण्यात आले. यातून साथीच्या आजारांना प्रतिबंध घालण्यात सुरेश रावांना यश आले. याच काळात गट विकास अधिकारी माननीय श्री इंद्रजित देशमुख यांच्याशी त्यांचा संपर्क आला व आजही सुरेश रावांना त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे. निस्वार्थी भावनेने केलेले कार्य हीच खरी ईश्वराची सेवा. यावर सुरेश रावांचा प्रचंड विश्वास असल्याने अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. लांब शहरात राहिलो तरी माझं मन माझ्या गावात अडकलंय. गाव म्हणजे फक्त माती नव्हे, येथील माणसात गोड भावनांचा जिवंतपणा असतो. म्हणूनच सुरेश रावांना गावची ओढ लागली होती. 16 ऑक्टोबर 1999 रोजी सुरेशराव नगर जिल्ह्यातील राहुरी येथे आले. इथे आल्यानंतर पंचायत समितीमध्ये आरोग्य विस्तार अधिकारी या पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळून संपूर्ण स्वच्छता अभियानाअंतर्गत हागणदारी मुक्त गाव या चळवळीमध्ये सहभागी झाले. गावोगाव स्वच्छता यात्रेचे आयोजन करून दौरे करत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय चंद्रकांत दळवी साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा माजी आमदार लहू कानडे साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आसाराम खाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश रावांनी अहोरात्र काम केले. राहुरी तालुक्यातील बोधेगाव, ब्राह्मणगाव भांड व चांदेगाव हागणदारी मुक्त करून निर्मल ग्राम पुरस्कारासाठी पात्र ठरविले. यातूनच त्यांना राष्ट्रपती पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याचा मान मिळाला. आरोग्य उपकेंद्र चांदेगावला राज्यात 2रा क्रमांक मिळाला. यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल सुरेश रावांना 2 अगाऊ वेतनवाढी सोबतच आदर्श आरोग्य विस्तार अधिकारी म्हणून अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून गौरविण्यात आले. संत संगती असो जरी, सेवा करावी चित्त शुद्धीपरी, तुका म्हणे निरपेक्ष भाव, तोच खरा भगवंताचा ठाव. निस्वार्थ भावनेतून केलेल्या कार्याची पावती लोकांनी सुरेश रावांना दिली होतीच आणि प्रशासनानेही त्यांची दखल घेतली होती. कर्तव्यदक्ष, अनुभवी व अभ्यासू, प्रभावी वक्तृत्व शैली असलेल्या सुरेश रावांचे नगर आकाशवाणी केंद्रातून अनेक कार्यक्रम प्रसारित झाले. वृत्तपत्रातूनही अनेक विषयावर सुरेश रावांचे लेख प्रकाशित झाले. ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी शौचालय आणि 2 अपत्यांची अट तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची पदनिर्मिती व आकृतीबंध इत्यादी शासकीय निर्णयांमध्ये सुरेश पाटेकर यांचे मोलाचे योगदान आहे. गावाकडची ओढ मात्र सुरेश रावांना स्वस्थ बसू देत नव्हती. 6 जून 2006 रोजी पंचायत समिती शेवगाव येथे त्यांची बदली झाली. स्वतःच्या तालुक्यात काम करताना त्यांच्यातल्या अधिकाऱ्यासोबतच त्यांच्यातील सेवाभावी हृदय अधिकच जागृत झाले. चिकनगुनियाची साथ व कोविडची महामारी तसेच निर्मल ग्राम अभियान व साथरोग नियंत्रण अभियान
व निवडणूक कामकाजामध्ये त्यांनी धडाकेबाज काम केले. शेवगाव तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व पाणी पुरवठा योजना, शाळा, अंगणवाडी या ठिकाणी भेटी देऊन विकास कामांचा पाठपुरावा करण्यासाठी सतत प्रयत्न केले. या गावची बाटली आडवी झाली. प्राथमिक आरोग्य केंद्राला आणि उपकेंद्राला जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. गावोगावी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. यातूनच सर्वांशी त्यांचे सलोख्याचे व मैत्रीचे संबंध निर्माण झाले. जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व सरचिटणीस असताना आरोग्य कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये महाराष्ट्र विकास श्रेणी मिळविणे, कायम प्रवास भत्ता मिळवून देणे यासाठी सुरेशरावांनी विशेष काम केले. अभ्यासपूर्ण मांडणी आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे राज्यभर सुरेशरावांचे मित्र परिवार तयार झाले. त्यांचा मुलगा आनंद आणि कन्या किरण यांच्या विवाहाच्या कार्यक्रमात झालेली प्रचंड गर्दी याचीच साक्ष देत होती. अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीमध्ये शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून सुरेशराव बिनविरोध संचालक होऊन काही काळ चेअरमनही राहिले. माननीय सुभाषराव कराळे साहेब यांच्या समवेत संचालकांना सोबत घेऊन सुरेशरावांनी कर्मचारी कल्याणाच्या विविध योजना राबवल्या. सोसायटीच्या इमारतीच्या बांधकामाचा निर्णय घेण्यासाठी सुरेशरावांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सोसायटीमध्ये ठेवी वाढविण्याकरता व कर्जावरील व्याज कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आरोग्य कर्मचारी संघटनेच्या कामासाठी राज्यभर व सोसायटीच्या कामासाठी जिल्हाभर दौरेही केले. याच काळात सुरेशरावांनी गावाकडील शेतीचा अभ्यास करून शेतीला आधुनिकीकरणाची जोड दिली व आपली शेती नफ्यामध्ये आणली. त्या काळात त्यांनी अभ्यास करून आपल्या शेतकरी मित्रांना हवामानाचे अचूक अंदाजही दिले. संपूर्ण नोकरीच्या काळात पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे सुरेशराव कायमच सर्वांमध्ये मिळून मिसळून राहिले. पदाचा गर्व नाही की श्रीमंतीचा आव नाही. म्हणूनच अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र विकास सेवेत सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून पदोन्नतीचा सन्मान पहिल्यांदा साहेबांना मिळाला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि माऊलींनी जिथे पसायदान लिहिले त्या भूमीत नेवासा पंचायत समिती येथे प्रशासक तथा गट विकास अधिकारी पदावर काम करायला मिळाले म्हणजे पूर्वजन्मीचे संचितच आहे असे ते मानतात. या ठिकाणी कार्यरत असताना महाआवास अभियान कार्यक्रमात तालुक्यात उच्चांकी घरकुले मंजूर करून बांधकामे पूर्ण केली. मेरी मिट्टी मेरा देश हा उपक्रम राबविला. निवडणुकीपूर्वीचा अत्यंत संवेदनशील कालखंड समर्थपणे हाताळला. स्वच्छ भारत अभियान तसेच बचत गट चळवळीला गती प्रदान केली. याच काळात प्रशासक तथा गट विकास अधिकारी म्हणून पंचायत समिती शेवगाव व राहुरी येथे अतिरिक्त पदभार सांभाळला. काही काळ गट शिक्षण अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळून विद्यार्थी व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न देखील मार्गी लावले. फेब्रुवारी 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साहेबांची बदली पंचायत समिती येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी झाली. 15 महिने पंचायत समिती येवला येथे त्यांनी प्रभावीपणे काम केले. तेथे सुद्धा प्रशासक तथा गट विकास अधिकारी म्हणून काही काळ काम केले. येवला येथे महाआवास अभियाना अंतर्गत घरकुल योजना, स्वच्छ भारत मिशन, लाडकी बहीण योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्या. येवला तालुक्यात अवघ्या 1.5 वर्षामध्ये साहेब प्रचंड लोकप्रिय झाले. ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने पुन्हा पंचायत समिती नेवासा येथेच बदली झाली. साहेबांनी ज्या गावी सेवा केली त्या गावच्या रूढी, परंपरा व संस्कृती साहेबांनी सांभाळल्या. साहेब एक जबाबदार आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून जसे आहेत तसेच ते कुटुंब वत्सल व्यक्ती देखील आहेत. पत्नी सौ मंगल यांना सुरेशरावांनी पहिल्या भेटीतच पसंती दिली. पत्नी सौ मंगल यांनी घराच्या उंबरठ्यावर माप ओलांडून आल्यापासून सुरेशरावांना प्रत्येक अडीअडचणीमध्ये साथ दिली.
ढोर जळगावच्या शेतीला आधुनिकीकरणाची जोड देताना सौ मंगलताईंनी विशेष लक्ष दिले. आज्ञाधारक मुलगा आनंद हे सेट व पेट परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे आणि महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून लवकरच त्यांना डॉक्टरेट ही पदवी देखील मिळणार आहे. MSc B.Ed उच्च शिक्षित सायली यांच्याबरोबर आनंद यांचा विवाह झालेला असून चिरंजीव युग हा गोड नातू घरामध्ये आनंदाने नांदतो आहे. तसेच उच्च शिक्षित मुलगी किरण हिचा विवाह IT इंजिनियर आकाश बाळासाहेब लबडे यांचे बरोबर थाटामाटामध्ये संपन्न झालेला आहे. दोघेही बेंगलोर येथे IT क्षेत्रामध्ये सेवा करत आहेत. एकूणच साहेबांनी आपल्या आयुष्यात कुटुंब व नोकरी यामध्ये समतोल साधलेला दिसतोय. नोकरी करताना सचोटी, प्रामाणिकपणा, निष्पक्षपणा, निस्वार्थ सेवा यालाच कर्तव्य मानत सुरेश पाटेकर आज आनंदात व समाधानात कृतार्थपणे सेवानिवृत्त होत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्यभूमीत पसायदान म्हणून सेवानिवृत्त होण्याची त्यांची इच्छा फलद्रूप होते आहे. गुरुवर्य हरिभक्त परायण महंत भास्कर गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र देवगड येथे सेवानिवृत्त होत आहेत. साधू संत, मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक, मित्र परिवार, सहकारी, पत्रकार आदींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. परंतु मोठी बहीण कैलासवासी लताताई यांची अनुपस्थिती वेदनादायी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, जेथून आपुलकी तेथेच खरी भक्ती, शब्दांची नाही रे भक्ती. केवळ शब्दांनीच भक्ती होत नाही, त्यासाठी निस्वार्थ भावनेतून आपले कर्तव्य पार पाडावे लागतात. म्हणूनच आज माझी ही सेवा मी प्रभू रामचंद्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत श्रेष्ठ गाडगे बाबा, तीर्थरूप आई, तीर्थरूप वडील, तसेच अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व जनतेच्या चरणी अर्पण करतो, असे सुरेश पाटेकर साहेब म्हणतात. काय बोलावे पुढे, सांगितले जेवढे तेवढे. तुकाराम महाराज म्हणतात, आता पुढे काय बोलावे, जे सांगायचे होते ते सांगितले. आज या कृतार्थ आनंददायी सेवानिवृत्तीच्या निमित्ताने अभिमानास्पद कारकिर्दीसाठी सेवाव्रती दीपस्तंभ असणाऱ्या माननीय श्री सुरेश पाटेकर साहेब यांना खूप खूप शुभेच्छा देऊन भावी आयुष्यात उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्याची प्रार्थना करूयात. धन्यवाद. सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, अजी सोनियाचा दिनू, अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, अजी सोनियाचा दिनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, अजी सोनियाचा दिनू. सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरा